मग गण्या भाऊ, आज तर मस्त ब्लेझर गिझर घातलाय तुम्ही ना. ब्लेझर म्हटलं ठीक आहे, पण गिझर ते बोलण्याची भाषा आहे आपली. तुम्ही तर मस्त तयार होऊन आले बे. मी आलो लग्नासाठी असा साधा सिंपल. तर तुला कोण सांगितलं का तयार नको होऊ म्हणून? न मान्या, हे कोणती टोपी घातली बे तू ना? आज टोपी घालवण्यावाल्यानंच टोपी घातली, आश्चर्य वाटून राहिलं. का गण्या भाऊ मजाक करता? हा नवरदेव कुठं राहिला तर माहिती नाही. पोरीसारखा वेळ लागत आहे असं वाटत नाही का तुम्हाला? आता त्याचं लग्न होऊन राहिलं तर वेळ तर लागणारच आहे ना. तर नवरदेवाची राहू दे, पण त्याच्या घरातले पण एक जण इथं दिसून नाही राहिले. जसं काही आपल्यालाच लग्नात जायसाठी घाई झाली आहे म्हणून आपणच तयार होऊन इथं बसलो आहे. बसलो कुठं आहे आपण? उभा आहे. तू चुप बस बे. जिथं पाहिलं तिथं मधात बोलते. मी मधात कुठं आहे? मी तर बाजूला आहे. चुपचाप बस, नाही जा नवरदेव गाऊन नाही आला पाहुणे. मी कायले जाऊ, तू जा. पण मला सांग एक गोष्ट म्हण्या, हे बॅग गी कायले घेतली तुला एखाद्या बाईसारखी? कामाची आहे माया. खूप कामं करून राहिला बे. का फेकते बे तू? हा नवरदेवाची बहीण आली. परी आहे मी, परी आहे मी. ए ताई, कोण आहे परी? ए तुला दिसून नाही राहिलं का? मीच आहे परी. एवढी मोठी मोठी कोणाला म्हणून राहिला रे? तुले ताई. आम्हाला वाटलं परीच आली एखादी कोणती. म्हणजे मालूम होतं का तू पण येऊन राहिली, पण तुझ्या मागं असन बाय कधी परी. तर तू स्वतःलाच परी म्हणून राहिली. जास्त बोलणं येऊन राहिलं का तुम्हाला? ए शीला, शीला. ए परीताई, तुले भाऊजी आवाज देऊन राहिले. कुठं आवाज देऊन राहिले? परी परी तर म्हटलंच नाही. अहो पण तुझं नाव शीला आहे ना. शीला विला मी आता विसरली. आता माझं नाव फक्त आजचे दिवस परीच आहे. किती सुंदर दिसून राहिली. माझी दृष्ट मला नाही लागली पाहिजे बाबा. हो बाबा, खूपच सुंदर दिसून राहिली ताई तू आज. ए शीला, तू एकटीच काय इकडे आली? तर मग कोणाला घेऊन येऊ? तू तयार होत होती म्हणून तुझी वाट पाहत बसलो होतो. तर बसल्या बसल्या मला झोपच लागली, तर तू एकटी येऊन गेली इकडे. हा तर लक्ष द्यायचं ना. इथं का झोपा काढायला आलाय का तुम्ही, का माझ्या भावाच्या लग्नात आले आहे? मी कधीचा तयार होऊन बसलो आहे. तुम्हीच लोक लवकर तयारी नाही करत. हे अशी साधी सिंपल तयारी? माझ्याकडे पा, मी कशी परी दिसून राहिली. परी आहे मी. हो भाऊजी, आज ताई आहे ना परी आहे. शीला नको म्हणा तिले. त्यांले का समजते रे? पण ताई नवरदेव कुठं राहिला? येत असन. आताच आपल्या बायकोसोबत फोनवर बोलत होता. आता हे का बोलण्याची वेळ आहे का? आता थोड्या वेळानं भेटणारच आहे ना दोघही जण. तूच सांग आपल्या मित्राले, येईनच आता. एक से एक गजब लोकच राहते बे इथं. हो ना बे, मी तर आश्चर्यचकितच होऊन राहिलो यांना पाहून. नवरदेव येऊन राहिला आता. हा का वेळ आहे का बे तुझ्या येण्याचा? तू याच लग्नाला तूच वेळ करून राहिला. आम्ही कधीचे येऊन तयार आहे इथं. परीताई पण किती वेळची येऊन इथं वाट पाहून राहिली तुझी. आणि मी पण. आता लागला थोडासा वेळ, का करू? नवरदेव आहे ना मी. नवरी सारखाच वेळ लागला तुले. हो ना, काही पण नको बोला. आता माझ्या होणाऱ्या बायकोसोबत थोडा वेळ बोलत होतो मी. आता तुझी बायको होणारच आहे ना थोड्या वेळात. ए बाल्या, मी कशी दिसून राहिली? परी दिसून राहिली ना. परी आहे मी. ताई तू थांब ना थोडा वेळ. आज मला चांगलं दिसायचं आहे का तुले? तुझं लग्न आहे का माझं लग्न आहे? जास्त शायना नको बनवू, नाही तर तुला एका चापटीतच सरळ करतो आता. जाऊ दे बाप्पा, तू असत कोण झगडा करण माझ्या लग्नाच्या दिवशी. परी आहे तू, ठीक आहे? हो ठीक आहे. सर्वजण इथंच उभे आहे का? गाडीमध्ये बसा ना. नो शीलाबाई, तुम्ही तिकडे जा. बायकांची गाडी तिकडे आहे. परी आहे मी. आजच्या दिवस मला परी म्हणायचं. मी कुठं बसू तर शीला? चला माझ्यासोबत मग, तिथंच माझ्यापाशीच बसा. भाऊजी, तुम्ही बाई आहे? बायकांच्या गाडीमध्ये जाऊन बसून राहिले. ए पोरांनो, तुम्ही हॉलमध्ये नेणारं सामान गाडीमध्ये भरून घ्या. आम्ही तुम्हाला का हमाल वाटून राहिलो का जी काकाजी? एवढे चांगले कपडे घालून आलो ना, आम्हाला सामान चढवायला लावून राहिले. तर मित्र राहते का याच्यासाठी?
नाही हमाल तर वाटून नाही राहिले, पण मित्र काम करासाठीच राहते मित्राच्या लग्नात. आम्हाला नाही करायचे काम, चाललो आम्ही आपल्या घरी वापस. ए असे नको करा ना बे, मग तुमच्या लग्नात पण मी असाच करीन. तू काही कर, पण आपण तुझ्या लग्नात काही कामं गिमं नाही करू. एवढे चांगले कपडे घालून आलो नाही तर का कामं करू का आम्ही? राहू द्या, नको करा कामं. मग का हे सामान तू गाडीमध्ये भरशील का? तुम्ही भरून द्या. तुले मले कामं सांगताना काही वाटते का नाही वाटत? काही नाही वाटत. तसा पण घरचा मोठा जावाई कामच करते. घरचा मोठा पोरगा राहते ना तो. हां आता लढवू नको. इथं गप्पा कायले मारून राहिले सर्वजण. वेळ होऊन राहिला. आता यांना सुचून राहिलं का वेळ होऊन राहिला. शिले तू चाल ना आपल्या बसकडे. इथं कायले थांबली आहे? परी आहे मी. कायचं परी ना बिरी काढू का तुया? फक्त तुले मटकाले सांगून द्या, न कामाच्या बाबतीत बोंब. कामं तर मी करतो ना हो ताई. मला नको सांगू शहाणपणा, नुसती मटकाले सांगून द्या. चल आता लवकर. न मी तुम्ही पण येता का बायकांच्या बसमध्ये? नाही नाही थांबतो मी इथंच. नवरदेवाच्या गाडीत येतो. ओ भाऊजी, नवरदेवाची गाडी फुल आहे, तुम्ही या बसमध्ये. ठीक आहे येतो.